बऱ्याच जणांची इच्छा होती की आमच्या टीमनं फायनल मॅच हरवावी, पण आम्ही ना त्याला जिंकून दाखवलं. आता जवळपास क्रिकेटचे सगळे सामने उरकत आले होते आणि आता फक्त फायनल मॅच राहिली होती. पण त्याआधी आमच्यावाल्या डिपार्टमेंटच्या मुलींचे आणि मॅडमांचे रसिकेचे सामने होणार होते. पहिल्यांदा तर इकडे आमच्यावाल्या मॅडम त्यांची ना एक शो मॅच लावली होती. आता हा रसिकेचा सामना आहे ना 3 राऊंडचा होता. जी टीम 2 राऊंड जिंकल ना ती विजेता होती. बाकी आता इकडे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत क्रिकेटच्या मॅचला एवढं चेअरअप नाही झालं, तेवढं ना रसिकेच्या सामन्याला चेअरअप केलं होतं मुलांनी. आता फायनल मॅचचा टॉस झाला, आम्ही टॉस हरलो आणि इतिहास साक्षीदार आहे का आम्ही ना कधीच टॉस जिंकत नाही. आता फायनल मॅच ना वेळेअभावी फक्त 3च ओव्हरची ठेवली होती आणि या 3 ओव्हर मध्ये ना आमच्यावाल्या पहिल्याच ओव्हरीमध्ये 2 विकेट गेल्या होत्या आणि अख्या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये आमच्यावाली टीम फक्त ना 27 रनच करू शकली होती. आणि एवढा छोटासा स्कोर बघून ना आमच्या मॅडम त्यांनी इच्छा सोडून दिली होती का आता आपण फायनल पण जिंकू शकतो. पण मी माझ्या रूममेट्सला शब्द दिला होता की फायनल मॅच जिंकल्याशिवाय ना ग्राउंड सोडणार नाही. तसं बघायला गेलं तर 3 ओव्हर मध्ये 28 धावा ह्या बॅटिंग टीम साठी काहीच नव्हत्या. पण माझ्यावाल्या पहिल्या पॉवर प्लेच्याच ओव्हर मध्ये ना त्यांच्यावाली एक मेन विकेट गेली. त्याच्यानंतर विकेट तर नाही निघली, पण बॉलिंग एवढी भारी पडत होती ना का समोरच्या टीमला 1-1, 2-2 रन काढणं पण अवघड जात होतं. माझ्या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 5च रन आले आणि 1 विकेट गेली आणि तशाच ना आमच्यावाल्या नंतरच्या 2 ओव्हर पण पडल्या. रोहितनं पण त्याच्यावाल्या ओव्हर मध्ये 4 ते 5च रन दिले आणि ओमनी पण त्याच्यावाल्या ओव्हर मध्ये ना 4 ते 5च रन दिले. जेव्हा आपला स्वतःवर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असतो ना तेव्हा नशिबाला पण झुकावं लागतं आणि मग तेव्हा अशक्य असणारी गोष्ट पण शक्य होते. तशी तर फायनल मॅच वाणी झाली असती, पण जेव्हा सगळे आमच्या विरोधात गेले होते आणि सगळ्यांनी असं समजलं होतं की आम्ही आता हरलो, त्यावेळेस आम्ही ना सगळ्यांना जिंकून दाखवले आणि बऱ्याच जणांना आम्हाला हरवण्याचं स्वप्न आहे ना स्वप्नच राहिले. बाकी सगळ्या टीवायच्या टीमचं अभिनंदन की आपण सलग 3 वर्ष फायनल जिंकलोय.